आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माचे जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश. तर खरी हवा कशी ओळखायची? मांडरची जी काळूबाई आहे तिच्याविषयी ही माहिती मी देते आणि कशी ओळखायची ओरिजिनल आपल्याला तिची प्राप्ती झालेली. आणि जुळूक कशी असू शकते? मग स्वप्न कशी पडतात? स्वप्नामध्ये छोटी मुलगी येणं सारखं किंवा 16-17 वर्षाची मुलगी येणं, भूत प्रेत येणं किंवा मेलेलं माणूस सारखं स्वप्नात येणं. तर हे मेलेली माणसं स्वप्नात का येतात? जगाची जगज्जननी ती ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये संचार करण्यासाठी येते तर ते तिचे गणप्रेतच पाठवणार ना. गणप्रेत पाठवणार तेव्हा तर ती येणार ना. पहिले तर ती येऊ शकत नाही. कारण की मनुष्य जीवन आहे हे. आणि मनुष्य जीवनामध्ये स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, त्याला प्राप्ती कशी होते आणि कुठल्या पद्धतीने होते त्याची माहिती देते मी. असं नसतं की भूत प्रेत आले किंवा आपले मेलेले कुळपुरुष आले किंवा घरातलं मेलेलं माणूस कोणीतरी ते सारखं स्वप्नात येणं, ते काही वाईट संकेत नसतं. देवी ज्यावेळेस येते त्यावेळेस भूत प्रेत पहिले आलेले असतात, तेव्हा म्हणून ते स्वप्न तसे येतात. मग स्वप्न येतात तसे तुम्ही स्वतःचे स्वतः सुद्धा ओळखू शकता. कारण की तुम्ही भक्ती करताय. तुमची कुळाची कुळदेवी तिची पण करू शकता किंवा कुठली अंबाबाई, तुळजाभवानी कुठल्याही देवीची आराधना करतात. स्त्री पण करते, पुरुष पण करतात. मग ती सेवा करत असताना आई भगवतीची छत्रछाया तुमच्यावर आलेली असते. ह्या पद्धतीने ओळख असते खरा संचार शरीरामध्ये येण्याचा. मग ती जुळूक येते. जुळूक कशी येते? थोडंसं अंगामध्ये आलं की देवीच देवीचं नाव कशी काय घेऊ शकते? जगाची जगज्जननी ती आणि सर्वसाधारण मनुष्य त्याच्या समोर जरी अंगात वारं आलं तर ती स्वतःचं नाव कशी स्वतः घेऊ शकते? कधीच घेणार नाही आणि कधीच आपल्या स्वतःच्या तोंडून स्वतःचं नाव घेऊन कधीच समोरच्याला हुशार करत नाही. महामाया आहे ती जगज्जननी. ज्यावेळेस जुळक असते त्यावेळेस स्वतःचं नाव स्वतः घेतात. किंवा कोणी प्राप्ती केलेल्या कुळाचा कुळपुरुष पण असू शकतो, कोणी कुळातली महिला पण असू शकते. त्यांनी जर प्राप्ती केलेली असेल तेव्हा ती त्या देवीची किंवा देवाचं नाव घेऊ शकते.
पण त्याला ओळखणारा गुरु किंवा गुरुमाऊली ते सामर्थ्यवान पाहिजे. शक्ती कुठली आहे, काय आहे ते ओळखणं पण गरजेचं असतं ना. तुम्ही जर शक्तीला ओळखणार नाही आणि देवीचे जे गण असतात, शंकिनी डंकिनी किंवा गण असतात, त्यांना जरी देवाच्या जागेवर तुम्ही घेणार आणि त्याचीच भक्ती करत बसणार, त्याचीच आराधना करत बसणार, कशी काय प्राप्ती होईल तुम्हाला? प्राप्ती तर होणारच नाही. पण घरामध्ये ना सुख समाधान कधीच नसणार. कुठला तरी व्हिडिओ बघितला किंवा कुठल्या तरी गुरुजनाचं किंवा कुठल्या तरी गुरुमाऊलीचं नाव ऐकलं किंवा कोणी सांगितलं तर तुम्ही त्याच्याकडे जाताय. तर जाताना एकटे कधी जाऊ नका. स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. पुरुष असला तर आपल्या अर्धांगिनीला बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं. स्त्री जी असती घरातलं सर्व गोष्टींचा तिला अनुभव असतो, सर्व गोष्टींचं माहिती असती. आपली कुळाची कुळस्वामिनी कुठली आहे, आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारे वादविवाद होतात किंवा आपला जो नवरा आहे त्याची तब्येत कुठल्या प्रकारे खराब होती किंवा काय होतं माझ्या नवऱ्याला किंवा काय होत नाही, हे स्त्रीलाच जास्त कळत असतं. म्हणून आपल्या अर्धांगिनीला कुठलेही गुरुजन असू दे किंवा गुरुमाऊली असू दे त्यांच्याकडे सोबतच घेऊन गेलेलं बरं असतं. किंवा माता माऊली असती कोणी पण स्त्री, तर तिला काय होतं, कधी अंगात येणं तर कधी काय होणं तर कधी काय होणं, ह्या काय गोष्टी असतात. तर नवऱ्यानं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे बायकोकडे की आपल्या बायकोला नेमका हा कुठला त्रास आहे. बाहेरचं पण असू शकतं, दैविक शक्तीचं पण असू शकतं किंवा कोणी केलेलं पण तोडगा पाणी असू शकतं. तेव्हा आपण कुठल्या गुरुजनाकडे जातो तर आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या सासू सासऱ्यांना सोबत नक्कीच घेऊन जायला पाहिजे. लगेच एकटी स्त्री कुठेच जाऊ नाही. का जाऊ नाही? मग स्त्रिया काय करतात माहिती आहे का? कोणी सांगितलं की तुम्हाला ह्या देवीचं वारं येतं आणि तुम्हाला तिचं सर्व करून घ्यायला पाहिजे, तुम्हाला गेनमाळ करून घ्यायला पाहिजे. मग स्त्रीला सांगितलं आणि स्त्रीने ऐकून घेणं हे खूप चुकीचं असू शकतं. तेव्हा मी माझ्या माहितीनुसार तर मी हेच सांगल प्रत्येक स्त्रीला, आपले घरातले जे वडील जेठी जे लोक असतात, सासू किंवा सासरा किंवा आपला पती, आपल्या सोबत कुठेही गुरुजनांकडे जाताना घेऊन जायचं. कारण की कुळातनं जे देवी दैवत असतात किंवा कुळातले आपले सिद्ध पुरुष कोणी असतात किंवा सिद्ध कोणी महिला असतात, त्यांनी भक्ती केलेली असती, त्यांनी साधना केलेली असती, हे त्यांनाच माहिती असतं. आत्ताच्या पिढीला कसं काय माहिती असू शकतं? आताच्या पिढीला माहिती कुणाला असतं कुणाला नसतं. तेव्हा जाताना सोबत आपले सासू सासरे नक्कीच घेऊन जायला पाहिजे. आणि घेऊन गेल्याच्या नंतर जो कोणी आपले गुरुजन आहेत किंवा गुरुमाऊली आहे ते कसे नक्कीच ओळख करून घ्या, नक्कीच त्यांची पात्रता बघून घ्या. पात्रता म्हणजे काय असते? पात्रता म्हणजे ते सर्व गुण संपन्न आहेत का,
त्यांना सर्व गोष्टींची प्राप्ती आहे का? ते घरामध्ये त्यांच्या गुरुमाऊली किंवा गुरुजन दोघं कसे असतात आणि कशा पद्धतीने ज्ञान देतात आणि कशा पद्धतीने ज्ञान लोकांना वाटतात, हे नक्कीच जाणून घेणे. नक्कीच जाणून घेतल्याशिवाय कुठल्या गोष्टींमध्ये कधीच घाई करू नये, हा माझा अनुभव सांगतो. कारण की खूप साऱ्या महिला किंवा खूप सारे पुरुष ज्या वेळेस आमच्याकडे येतात, त्यांचा प्रश्न फक्त एकच असतो, गुरुमाता, गुरुदेव, आम्ही 14 वर्ष भक्ती केली, 14 वर्ष साधना केली, 15 वर्ष साधना केली, मला ह्या देवीचं वारं येतं, मला त्या देवीची परडी आहे आणि एवढ्या गेनमाळ केल्या, तेवढ्या गेनमाळ केल्या, तरी मला सुख समाधान नाही किंवा घरामध्ये पैसा पाणी टिकत नाही, अन्नधान्य टिकत नाही. हे असं का होतं आणि कशापायी होतं? लोकांचा हा जास्त करून प्रश्न असतो, आम्हाला दोघांना पण. म्हणूनच मी सांगते की खरी जी हवा असती आणि खरी जी देवीची प्राप्ती असती, ती कशा पद्धतीने असती आणि कशा पद्धतीने ओळखल्या जाते. आणि आपले जे गुरु आहेत, आपण त्यांना जे गुरु करून घेणार आहे, त्यांना ओळखायला आली का आपली शक्ती? आपल्या शक्तीची ओळख केली का त्यांनी? आणि जर शक्तीची ओळख झाली तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं, कशा पद्धतीने आपल्याला सांगितलं त्यांनी? आपण तर परपंचिक आहे, परपंचिक जीवनामध्ये आहे ना आपण. स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, आपण तर संन्यास घेणार नाही किंवा आपण तर साधू संन्यासी होऊन निघून जाणार नाही. घरगरस्तीवाले आहेत ना आपण. मग त्या पद्धतीने आपल्याला गुरुजन काय ज्ञान देतात आणि गुरुमाऊली काय ज्ञान देतात, हे तर त्याच्यापूर्वी जाणून घ्या. हे तर सर्व माहिती घ्या, मग तर सर्व गोष्टी करा ना. तुम्ही जर सर्व गोष्टी जाणून घेणार नाही किंवा सर्व गोष्टी ओळख करून घेणार नाही, मग तुम्ही अशाच ठोकरा खात येणार आणि असेच आमच्यासारखे गुरु किंवा गुरुमाऊली बघत फिरणार आणि याच्यातच आयुष्य जाणार निघून. आणि याच्यातच जरी मृत्यू पावले स्त्री किंवा पुरुष, मग तो आत्मा इथंच भटकत राहणार. आणि भटकत राहिल्याच्या नंतर आपले जे घरातले मुलं बाळा असतात त्यांना त्रासदायक होणार. कारण की का, हा आत्मा भटकत होता ना आपला. मग आपल्या मुलाबाळांना घरात कसं काय सुख समाधानी ठेवू शकतो आपण? कसे काय चांगले राहतील ते? अजिबात नाही. तेव्हा कुठलाही गुरु करा, पारखून करा किंवा गुरुमाऊली करा. कोणीही सांगितलं लगेच काही गोष्टी करायला जाऊ नका. तेव्हा खरी जी सवारी असते, खऱ्या सवारीचे संकेत तुम्हाला सांगितलेत मी. त्या पद्धतीने संकेत असतात. संकेत म्हणजे ते पहिल्यांदा ज्या वेळेस मेलेले कोणी स्त्री पुरुष स्वप्नात येतात किंवा भूतप्रेत येतात किंवा मुलगीचं स्वरूप जास्त दिसतं किंवा छुम छुम घुंगराचे पाऊलचा पैंजनाचा आवाज येतो किंवा कोणी सुहागन स्वप्नात येते
किंवा कुठलं मंदिर येणं, किंवा कुठं आपण तीर्थयात्रेला जाणं, हे जास्तीत जास्त स्वप्नामध्ये संकेत असतात. किंवा जास्तीत जास्त भूत प्रेत येणं, किंवा आपल्या घरातलं कोणी मेलेलं येणं, हे माता महामाया असती, ती जगत जननी, ती गण प्रेतच पहिले पाठवून देत असते. तेव्हाच तसंच स्वप्नामध्ये दृष्टांत होतं. तशी दृष्टांत होणं म्हणजे तिचं संकेत असतं. ज्यावेळेस तुम्ही गुरुकडे जाताना गुरुनी ओळखलं पाहिजे की तुमची ही देवी आहे किंवा हे देवता आहे, त्याची प्राप्ती कशी केली पाहिजे, किंवा तिला कुठल्या पद्धतीने ज्ञान दिलं पाहिजे, किंवा कुठल्या पद्धतीने तिला शिकवलं पाहिजे, किंवा तू जरी देवीची आराधना केली पाहिजे, कशी केली पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने केली पाहिजे. कोणी विवाहित स्त्री असते किंवा कोणी अविवाहित पण असू शकते मुलगी, किंवा मुलगा पण असू शकतो, किंवा कोणी मनुष्य पण असू शकतं, कोणी पण असतं. देवी देवताची ज्या वेळेस आपल्याला प्राप्ती होते, ते मुलगा मुलगी सुद्धा असू शकते किंवा लहान बाळ सुद्धा असू शकतं, कुणालाही प्राप्ती होते. प्राप्ती होताना हे जे संकेत असतात, तर हे माझं म्हणण्याचं तात्पर्य फक्त एकच आहे, ज्या गुरुजनाकडे जाता तुम्ही त्यांनी ओळखलं पाहिजे. ओळखल्याच्या नंतर तुम्हाला मार्गदर्शन देता आलं पाहिजे. मार्गदर्शन म्हणजे महत्त्वाचं हेच की तुम्ही घरगृहस्थीमध्ये राहून कशी काय प्राप्ती करू शकता, कशी काय साधना करू शकता, आणि कशी काय देवीला प्रॅक्टिकली तुमच्या समोर उभं राहून बोलू शकता. अशीच साधना होत नसते आणि अशीच प्राप्ती होत नसते. ज्यावेळेस गुरु परिपूर्ण असतो, माझे जे गुरु आहेत, मला जे ज्ञान दिलंय त्यांनी, त्याच पद्धतीने मी ज्ञान देते आणि त्याच पद्धतीने मी सांगते. माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिलं म्हणजे परिपूर्ण आणि सर्व गुण संपन्न माझे गुरु आहेत. तेव्हा माझी इच्छा जे आहे, सर्वांना गुरु माझ्या गुरुसारखेच लाभले पाहिजे. आणि प्राप्ती ही कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने नाही होत त्याच्याबद्दल मी सांगते. ज्यावेळेस आपल्याला संकेत कळतं किंवा आपल्याला गुरुजनांनी सांगितलेलं असतं आणि सांगितल्याच्या नंतर आपल्याला मार्गदर्शन काय देतात हे ते त्या पद्धतीने आपण विचार करून आणि त्या मार्गदर्शनानुसार आपल्या गुरुच्या हाताला धरूनच आपण चालावं. आणि कसं चाललं पाहिजे, चालताना सुद्धा अनेक प्रकारचे संकट येतात आपल्याला, अनेक प्रकारचे वादविवाद होतात किंवा अनेक प्रकारचे अडीअडथळे येतात. ते अडीअडथळे घेऊन तसंच तुम्ही थांबू नका. तुमचा जो संघर्ष आहे तो लगेच कोणी बोली भांडणं झाली किंवा कोणी अडवलं, कोणी काय केलं, लगेच थांबू नका. ज्यावेळेस गुरु तुम्हाला मार्गदर्शन देतो, तुम्हाला अनुष्ठान कुठल्या पद्धतीने देतो, तुम्हाला परिपूर्ण देवीची प्राप्ती कशी करून देतो, कुठल्या पद्धतीने करून देतो, हे तुम्ही पहिले जाणून घ्या. जाणून घेतल्याच्या नंतर जे तुम्ही गुरु करून घेता, गुरु तुम्हाला लगेच कुठली गेनमाळ करण्याचं आणि कुठले काय करण्याचं लगेच जरी तुम्हाला सांगत असले तर ते गुरु कधीच करू नका. कारण की गेनमाळ ही कुणाची करता तुम्ही? गेनमाळ करण्याचं आणि गेनमाळ कशा पद्धतीने करावी हे तुम्हाला पहिले माहिती आहे का? कशा पद्धतीने केली जाते आणि काय पद्धत असते तिची, हे जर परिपूर्ण तुम्हाला ज्ञान नाही त्याच्यातलं, तर समोरच्याला गेनमाळ कुठली करता तुम्ही आणि कुणाशी करून देता? आणि गेनमाळ करताना गेनमाळ म्हणजे काय आहे हे तुम्हाला नक्की माहिती आहे का? आणि कुणाशी लग्न लावून देता? देवाशी लग्न लावून देता
जर कोणी अविवाहित मुलगी असली, मुलीला पण हवा येते, संचार येतो, मग त्या मुलीचं पण देवाशी लग्न लावून देता. जर त्या देवाशी लग्न लावून दिलं मुलीचं, तर मग नंतर तिच्या लग्नाचं काय, तिच्या परपंचिक जीवनाचं काय? मग तुम्ही जर कुणाचं चांगलं करू शकत नाही, तर कुणाचा वाईट करण्याचा पण अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? आज त्या मुलीचं लग्न देवाशी लावून दिलं तुम्ही, तर ती परपंचिक जीवन कशी काय जगणार? कधीच शक्य नाही, कधीच चांगली राहू शकत नाही ती. कारण की देवाशी लग्न लावून दिलंय तिचं. मग देवाचे पण गण असतात, गण प्रेत असतात. जर ती मुली त्या देवाला सोपवली, तर तिच्या नवऱ्याबरोबर विवाहित जीवन कशी काय चांगली जगू शकते ती, आणि कशी काय चांगली राहू शकते? मुलीचं एक झालं, कोणी विवाहित स्त्री असू शकते, कुणाची सून असू शकते, कुणाची मुलगी असू शकते, किंवा कुणाची अर्धांगिनी असू शकते. जर नवरा असून तुम्ही मग लग्न कुणाशी लावून देता? हे काय करता तुम्ही? देवाशी लग्न लावून देणारे तुम्ही काय देवाचे बाप झाले का? देवाच्या वरचे झाले तुम्ही? गेनमाळ ही कधी केल्या जाते आणि केव्हा केल्या जाते याची तर पूर्ण माहिती घ्या, आणि मग गेनमाळीचं घ्या. प्रश्न, पहिले आपला शिष्य आपण कसा परिपूर्ण केला पाहिजे त्याची तर माहिती घ्या. तुम्ही स्वतः परिपूर्ण नाहीये, तर दुसऱ्यांना काय परिपूर्ण करणार आहेत तुम्ही? आणि लोकांना फक्त एवढंच सांगणार की तुम्ही गेनमाळ करा, एवढा खर्च करा, तेवढा करा. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, आणि कुठले मंत्र देता तुम्ही? कुठली विधी देता? कुठलं अनुष्ठान देता त्यांना, शिष्यांना? अर्धवट सोडून देता. मग तुम्ही लोकांची वाटोळ करण्यासाठीच बसलेत का गुरुजन? जर तुम्हाला परिपूर्ण ज्ञान नाहीये, तर दुसऱ्याच्या घरगरस्तीचं वाटोळं करू नका. भगवंत हा काही जोक नाहीये, आणि हा काय खेळ नाहीये. कोणी पण खेळ केला आणि सोडून दिला. हा कुणाशी खेळ करता तुम्ही? देवाशी. देव जे त्यांनी बनवलंय तुम्हाला पुतळा, हा पुतळा देवाचा खेळ कसा काय करू शकतो? देव हा कुणालाच सोडत नाही. त्यात तुम्ही असू दे, आम्ही असू दे, कर्म हे तुम्हालाच ठरवतं. कर्म, सत्य कर्मधर्माने चालणारे आम्ही दोघंही, माझे पती आणि मी, दोघंही आम्ही सत्य कर्मधर्माने चालणारे. आणि आमचे जे शिष्य असतात, आम्ही जे शिष्य करून घेतो, सत्य कर्मधर्मानेच चालायचं शिकवतो. आणि कशा पद्धतीने ज्ञान देतो आणि कशा पद्धतीने ज्ञान नाही दिलं पाहिजे, हे सर्व परिपूर्ण आपल्या स्वतःमध्ये ज्ञान असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतो. गेनमाळ ही काय असती? गेनमाळ ज्या वेळेस आपला शिष्य परिपूर्ण झाला, भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान आलं आपल्या शिष्याला, आपला शिष्य प्रॅक्टिकली ताकदीशी बोलायला लागला, प्रत्येक विद्याचं ज्ञान आलं आपल्या शिष्याला, तेव्हाच आपण गेनमाळेचा विषय घेऊ शकतो. थोडीशी झुळूक आल्यावर लगेच गेनमाळेचा विषय घेणं हा खूप चुकीचं आहे, आणि घेऊ सुद्धा नाही. अनिकाच्या घरामध्ये मुलं बाळं असतात, बायको असती,
सगळ्यांनी त्याचा विचार करून भक्ती करावं आणि त्याची साधना विचार करून करावं, हीच माझी इच्छा आहे. पण जगामध्ये तसं काहीही नाहीये. तसा विचार तर कोणी करतच नाहीये. का करणार आणि कशासाठी? स्वतःच त्यांना ज्ञान नाहीये तर ते दुसऱ्याला काय ज्ञान देणार आहे? शिष्य करा आणि शिष्याला कसं परिपूर्ण केलं पाहिजे हे फक्त माझ्या गुरूंकडनंच ज्ञान घ्यावा आणि माझ्या गुरूंसारखेच गुरु सगळ्यांना भेटावा, हीच माझी इच्छा आहे. मी परत परत का बोलते की जे माझे गुरु आहेत, माझ्या गुरूंनी मला जे ज्ञान दिलेलं आहे तेच ज्ञान सगळ्यांना वाटलं पाहिजे आणि सगळ्यांना दिलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी माझ्या गुरूंचं सतत प्रत्येक शब्दामध्ये नाव घेते. कारण की जे मला ज्ञान दिलेलं आहे आणि ज्या ज्ञानाचं सोनं मी करतेय तर प्रत्येक शिष्याने तसं करावं आणि प्रत्येक शिष्याने परिपूर्ण व्हावं, हीच माझी इच्छा आहे. तेव्हा ही गेनमाळच्या नादाला लागू नका. गेनमाळ ही कधी केली पाहिजे, काय केली पाहिजे त्याचं परिपूर्ण अनुभव घ्या, परिपूर्ण त्याची माहिती घ्या आणि मग गेनमाळ करा. कारण की ही ओरिजिनल हवा ओळखणारे हे कोणी पण साधेसुधे कोणी पण गुरुजन नसतात आणि हे कुणालाच ओळखता येत नाही. तिचे संकेत काय असतात, ती कशी येते, काय येते, परिपूर्ण आल्यावर काय असतं, काय नसतं आणि जुळक कुणाला म्हणले जाते आणि कशा पद्धतीने असते जुळक, हे ओळखण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. असे तसे स्वप्न आल्यावर लगेच घाबरून जाऊ नका किंवा लगेच असं वाटून घेऊ नका की मी देव करते किंवा मी पूजा साधना करते म्हणूनच मला असे वाईट स्वप्न पडतात किंवा म्हणून मला असं काय होतं, म्हणून मला तसं काय होतं. लगेच भक्तीचा मार्ग पण सोडून देऊ नका. कारण की भक्तीचा मार्ग हा कठीणच असतो. कष्ट केल्याशिवाय काहीही फळ आपल्याला प्राप्ती होत नाही. तुम्ही जेवढं कष्ट कराल तेवढी तुम्हाला प्राप्ती होईल आणि होणारच. प्राप्ती का होणार नाही? प्राप्ती करत असताना किंवा भक्ती करत असताना स्वतःमध्ये हे सामर्थ्य ठेवा की मी भक्तीमध्ये कुठेतरी कमी तर पडत नाही ना भगवंता किंवा भगवती माता. मी कुठे कमी पडत असेल तर मला माफ करा किंवा मला क्षमा करा. ह्या पद्धतीने बोलून जर तुम्ही रात्रीची विश्रांती करत असताना भगवतीला किंवा भगवंताला बोलून झोपले तुम्ही, तेवढं सुद्धा भगवंताला कळतं आणि भगवतीला कळतं. तुम्ही जी पूजा आराधना करता तुमचं रात्रंदिवस निरीक्षण करती शक्ती. असं नाही की तुम्हाला कोणी बघत नाही. आपल्या मनुष्यासारखे 2 डोळे नसतात त्यांना. त्यांना हजारो डोळे असतात, हजारो नेत्र असतात त्यांना. तुमचं निरीक्षण रात्रंदिवस होत असतं. कर्म आपले चांगले असणं खूप गरजेचं आहे. कर्म करताना ज्यावेळेस पूजा साधना करतो आपण तर आपले कर्म भगवंत ठरवतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज एवढीच माहिती देते. पुढची गेनमाळ कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे त्याच्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहे. आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला. सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश.